नमस्कार मित्रांनो, द्विषाची शाळेची सुट्टी झालेली आहे आणि आता द्विषा चालली आहे गावी. द्विषा कुठे चालली आहे तू? गावी. गावी काय करणार? राहणार, भरपूर दिवस राहणार. ओके ओके ओके. आम्ही आलेलो आहे मंडळी आता खोपट डेपोट जवळ आणि आपली कोकणातली लाल परी या माध्यमातून आम्ही जाणार आहे आता गावी आणि गावी खूप मजा करणार आहे द्विषाबरोबर. ओके, आम्ही सर्व गोष्टीचे अपडेट देत राहू. बाय. गाडी येईपर्यंत द्विषा मजा घेत आहे. द्विषा काय करते? चला मित्रांनो, नाश्ता करूया. गाडी खूप लेट आहे आणि गाडी लेट असल्यामुळे दिशूला लागली भूक लागल्यामुळे आता काय आपलं मॅप्सी आणि काय दिशू. फायनली बस आलेली आहे आणि दिवशा खूप कंटाळली होती. आता बस आलेली आहे आणि आता थोडाच वेळ प्रवास चालू होणार दिवसाचा. नमस्कार मंडळी, आम्ही आलो आहे गोरेगाव डेपोत आणि थोडा नाश्ता केला आणि थोडी नाश्ता करून झाल्यानंतर थोडं पार्सल घेतलं आहे. हे गोरेगावातलं खूप जुनं डेपो आहे. ओके, आणि आता आपण परत गावी जायचं आहे. ओके, काय खाते? आईस्क्रीम. गरमीचं सीझन असल्यामुळे मुलं कंटाळली, त्यामुळे आईस्क्रीम. आणि अजून खूप वेळ आणि उष्णता भरपूर आहे, त्यामुळे थोडंसं थंड आहार. आता इथून घरी जाणार ना तू? ओके ओके. द्विषा आता फायनली नांदवीवरनं आता 2 किलोमीटरच्या अंतरावर आमचं गाव आहे आणि हे द्विषाचे काका द्विषाला घ्यायला आलेले आहेत आणि आता द्विषा जाणार घरी. ना द्विषा, कसं वाटतं आता घरी जाणार तर? हे आमचं मंदिर गावातलं मंदिर झालं. गाव येणार. हो काय आवडून? फायनली द्विषाचं गाव आलेलं आहे आणि द्विषा आता गावात. ही आमची गावाची एंट्री. फायनली द्विषा आली घरी. द्विषा चालली वरती टेरेसवर. ही बघा द्विषा आली. द्विषा घरी.